दारेशना वित्तेशना लोकेशना हे तीन एशन ते जायचं स्वामीनं सांगितलं. मायबाप हो, स्वामीनं अवतार धारण केला आणि महाराष्ट्रामध्ये ते 48 वर्षे एकांतात आणि 8 वर्षे लोकांतात असे 56 वर्षे भ्रमले. त्यांनी आपल्याला वेदोक्त देवतापासनेच्या कर्मकांडातून सोडून खऱ्या परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला. कर्मकांडातून सोडवलं, परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला आणि विशेषतः त्यांनी हा जो उपदेश निवृत्तीवादी लोकांना केला. प्रवृत्तीवाद्याला फारच कमी त्यांनी सांगितलं. निवृत्तीवाद म्हणजे त्याग, कारण गीतेमध्ये मी सांगितलं की त्यागात शांती रनंतरम, त्यागात शांती. तशीच शांती मिळवण्यासाठी स्वामीनं आपल्याला त्याग सांगितला आहे. तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या त्यागायला सांगितल्या. लोकेशना म्हणजे आपल्याला नेहमी वाटत असते की बाबा लोकांना आपला मान ठेवा, लोकात आपली कीर्ती व्हावं, आपल्याला पदमश्री मिळावा, आपल्याला हे मिळावं ते मिळावं. त्यामुळं आपण अनेक कामं करत असतो. आपण लोकांसाठी म्हणजे जनहिताचे जनसेवा करत असतो. बघा ना, ते बाबा आमटे होते. आता हे कशामुळे केलं? लोकेशनासाठीच. तर त्यांनी सर्व म्हणजे जे लोक होते त्यांना रोग झालेला होता, कोणचा? कुष्ठरोग. असे लोक धरू आणले आणि आपल्या आश्रमात ठेवले आणि त्यांची सेवा केली. शेवटी त्यांना पद्मश्री दिली पण देवानं, म्हणजे सरकारनं. परंतु किती त्रास घ्यावा लागला. पण इतकाच त्रास जर परमेश्वर प्राप्तीसाठी घेतला असता तर परमेश्वर प्राप्ती झाली असती. पण त्यांना लोकेशना हवी होती. तर ही लोकेशना आपल्याला म्हणजे परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेत नाही. लोकेशना ठीक आहे, म्हणजे लोकेशना आपण आहेत तोपर्यंत आपल्याला कामी येते. ती आपण मृत्यू झाल्यावर देखील काय कामी येणार आहे आपल्याला लोकेशना? आता अनेक लोकांना टिळकांनी देशासाठी काम केलं, त्यांचा कीर्ती झाली जनतेत. पण आज काय करतात लोक? आज लोक काय समजतात? समजतात तेच, परंतु तरी त्याच्यासाठी काय करतात? काहीच नाही करत आपण त्याच्यासाठी. त्याच्या म्हणजे त्यानं सांगितलेल्या रस्त्यावर देखील आपण चालायला तयार नाही. त्यांनी जसा महात्मा गांधीची लोकेशना झाली, पण त्याच्या मार्गावर आपण चालायला तयार नाही. शिवाजीराजेचं बघा, शिवाजीराजे किती ग्रेट होते, पण त्यांचे देखील आजकाल राजकारण करायचे लोक. त्यांच्या लोकेशनेचं आजकाल लोक राजकारण करायले. तर हे बी योग्य नाही. तर ही लोकेशना जो आहे ती लोकेशना परमार्थ प्राप्तीसाठी कामाची नाही. अशी तुम्हाला म्हणजे संसारामध्ये तुमचं कीर्ती झाली, तुम्हाला मान मिळेल, हे बरोबर आहे, परंतु लोकेशना त्या बाबतीत परमेश्वर प्राप्तीसाठी कामाची नाही. आता वित्तेशना वित्तेशना म्हणजे पैशाचा लोभ, म्हणजे पैशाचा लोभ. तर तो लोभही कामाचा नाही. तो लोभ कवर कामाचा आहे? आपल्या पोटापुरते पैसे आपल्याला गरजेचे आहे. परंतु आजकाल बघा तुम्ही, आजकाल जे नेते निवडून येतात आणि कोणाच्या जीवावर येतात? ज्या लोकांच्या मतदाराच्या जीवावर मोठे होतात ते, आणि त्याच मतदाराच्या म्हणजे डोक्यावर पाय ठेवून मग ते मोठे होतात ते, आणि तेच लोक त्याला मोठे करतात आणि त्याच लोकांचा गळा ते शेवटी कापतात आणि त्यांच्या त्या योजना असतात, त्यांचे पैसे असतात, ते खाऊन टाकतात आणि आपली तुंबडी भरतात. आपण मोठे होतो, पैसे कमवत राहतात आणि हेच पैसे शेवटी त्याचे मुलं म्हातारे झाल्यावर त्याला एका आडगळीच्या रूममध्ये टाकून देतात. त्या माणसाला, त्या नेत्याला त्याचीच मुलं
आणि मग त्यावेळेस ही संपत्ती बी कामी येत नाही. माझ्या वित्तीयसेना जी आहे ती कामी येत नाही. वित्तीयसेना आपल्या पोटापुरतं कमीनं गरजेचं आहे. आजपर्यंत बरेच लोक होऊन गेले. गुलजारीलाल मुख्य पंतप्रधान राहिले, पण 2 वेळेस पंतप्रधान झाले, परंतु शेवटी एका म्हणजे किरायाच्या घरात गेले. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते, परंतु पुन्हा रेल्वे मंत्री होते, परंतु ते वारले त्यावेळेस त्याजवळ काही निघालं नाही. त्यांना वित्तीयसेना नव्हती, पण त्यांनी जनतेसाठी काम केलं, त्यांनी खरं काम केलं. आणि तसं वित्तीयसेनाचा लोभ सोडून आपण खरं काम केलं पाहिजे. आणि मग ते खरं काम जे आहे ते आपल्याला कामी येत आहे, आणि ते खरंच काम आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेऊ शकते. म्हणून मायबाबा, वित्तीयसेना सोडून द्यायला पाहिजे. कारण देवानं मी सांगितले, द्रव्य यंत्रे सेवे जाय. द्रव्यानं आणि यंत्रेच्या सेवेनं माणूस धर्म होऊन जातो. आणि देवानं तर सांगितलं, पडीला कवडा करून, पडीला कवडा आधी करून नाही घ्यावा. पडलेला कवडा पण घेऊ नये. परद्रव्याचे नावे पडीला कवडा आधी करून ने घ्यावा, असं देवाचं वचन आहे आपल्याला. म्हणून आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि हे वित्तीयसेना जे आहे, म्हणजे पैशाची आशा आहे, ती सोडून द्यायला पाहिजे. परंतु आज तर बघा तुम्ही, आज प्रत्येकजण माणूस हा पैशाच्या मागं धावतो आहे. पैशासाठीच आपलं जीवन सगळं संपितो आहे. मग ही वित्तीयसेना मायबाबा कामाची नाही. आणि ते पैसे कमविण्याच्या नादामध्ये कित्येकाला जेल होतात, कित्येकाचे मृत्यू होतात. पण ते झालं तरी चालेल, पण त्या वित्तीयसेना म्हणजे पैशाच्या मागं लोक पळतातच. ही वित्तीयसेना, स्वामी म्हणले वित्तीयसेना नसावा. आणि दारेसेना म्हणजे पत्नीची येशन, तर ते देखील आपल्याला नसावा. तुम्ही पाहिलं, आपला नारद होते, नारदाला दारेसेना उत्पन्न झाली. त्याला वाटलं की आपण पत्नी करावा, आणि पत्नी करण्यासाठी तो श्रीकृष्ण महाराजाकडे गेला. आणि श्रीकृष्ण महाराजाला म्हणला, देवा, तुम्हाला 16,108 पत्न्या येतात, त्यातली एक मला देऊन टाका. ते म्हणले, घे, पण मी ज्या घरी नाही तिथली घेऊन जाय. मग शेवटी मायबाबा तर त्याला प्रत्येक घरोघर हिंडू देखील श्रीकृष्ण महाराज प्रत्येक घरी त्याला दिसले, आणि कुठलीच पत्नी त्याला नेता नाही आली. शेवटी तो एका बारोवर जाऊन बसला. आणि बारोवर जाऊन बसल्यानंतर श्रीकृष्ण महाराज ब्राह्मणाच्या वेशात गेले. त्याला म्हणले, काय झालं नारदजी? त्याने सांगितलं, असं झालं. ते म्हणले, बाई, ह्या बारोवात उडी मारा. आणि बारोवात उडी मारल्यानंतर मायबाबा त्या नारदाची नारदी झाली. आणि नारदी झाल्यानंतर त्याला म्हणजे कितीतरी मुलं झाले, आणि ते मुलं मेले, तो नवरा मेला. आणि शेवटी पुन्हा तिथंच येऊन रडात बसावं लागतं. आणि शेवटी श्रीकृष्ण महाराज म्हणले, पुन्हा एकदा याच्यात उडी मारा. उडी मारली. मग तो नारदीचा पुन्हा नारद झाला. म्हणजे दारेशनामुळे त्या नारदाचे किती हाल झाले मायबापा. आणि आज बी सांसारिक लोकांचे पत्नी केल्यामुळं आणि किती हाल होतात. तिथून खरी ही पत्नी केली की तिथून सगळं वाढलं, गणगोत वाढलं, सगळं वाढलं. आणि मग लेकरं बाळं वाढले. आणि तेच लेकरं बाळं मायबापा ऐकत नाहीत आपले, आणि काही वाईट बी निघतात त्याच्यात. आणि मग काहीच म्हणजे हे कशामुळे होतं आहे? हे फक्त दारेसना. म्हणून श्रीकृष्ण स्वामीनं सांगितलं की वित्तीयसेना, दारेसना आणि लोकेशना हे यशंत्र त्याजावे. मायबाबा, तुम्ही हे यशंत्र त्याजा अशी तुम्हाला मी नम्र विनंती करेल. आणि तुमच्या चरणी लीन होऊन हे सांगून तुम्हाला आणि तुमची रजा घेईन. दंडोत प्रणाम.